जरांगेंना मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन करण्याची मुंबई पोलिसांनी परवानगी दिली आहे। मुंबई पोलिसांकडून जरांगेंना एका दिवसाच्या आंदोलनाची परवानगी देण्यात आली आहे। आंदोलनासाठी पोलिसांच्या अटी काय आहेत? आंदोलकांना कमाल संख्या 5000 ही पाळणं बंधनकारक असेल। आंदोलनाची वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत असेल। आंदोलनासाठी एका वेळी फक्त एका दिवसाची परवानगी आहे। शासकीय सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी आंदोलनासाठी परवानगी नाही। आंदोलकांना ईस्टर्न फ्रीवेनं वाडी बंदर जंक्शन पर्यंत पोहोचता येणार आहे। मुख्य आंदोलकांसोबत फक्त 5 वाहनं आझाद मैदानामध्ये जातील। इतर वाहनांसाठी शिवडी, ए शेड आणि कॉटन ग्रीन परिसरात नियोजन असेल। आंदोलकांना आंदोलनस्थळी जेवण बनवता येणार नाही। आंदोलकांना आंदोलनस्थळी केर कचरा टाकता येणार नाही। गणेशोत्सवादरम्यान कोणताही अडथळा किंवा नागरिकांना त्रास होता कामा नये। एका दिवसाची परवानगी मान्य नाही असं जरांगेंनी म्हटलंय आणि कायद्याचं नियमांचं पालन होणार असं देखील जरांगेंनी पुढे स्पष्ट केलंय। बरं, एक दिवसाची मुदत तुम्हाला मान्य आहे? एक नाही मला दिसत नाही ते, पण ते असं नाही, एक दिवसाचं नाही। जोपर्यंत मागणीची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत बेमुदत उपोषण सुरू राहणार। तुम्ही एक दिवसाची परवानगी द्या, आम्ही एक दिवस बसतो, तुम्ही लगेच अंमलबजावणी द्या। मग मागण्याची आम्हाला करायचं नाही, काही करायचं नाही, त्या सगळ्या नियमांचं 100% आम्ही पालन करतो। आंदोलनामुळे मी पुन्हा एकदा सांगेन की गणेश भक्तांची कुठेही गैरसोय होऊ नये याची काळजी मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी घेतली पाहिजे। कारण आपण पाहिली या महाराष्ट्रामध्ये मोठी मोठी आंदोलनं झाली, परंतु आपल्या आंदोलनाचा इतर लोकांना त्रास होऊ नये याची काळजी प्रत्येकाने घेतलेली आहे।